यवतमाळ वाशिमच्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपुरात त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। तब्बल अर्धा तास गवळी आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली। यवतमाळमधून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे फडणवीस आणि गवळी यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते। सोलापुरातल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या फडणवीसांवर टीका केली। भाजपचे लोक फक्त आश्वासनावर आश्वासन देतात, त्यांचं काम फक्त कागदावर असतं। फडणवीस तर फडणवीस आहेत, ते नुसतं करतो म्हणतात, मात्र त्यांनी काहीच केलं नाही, अशी टीकाही प्रणिती शिंदेंनी केली। भाजप महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉक्टर दिनेश शर्मा पुढच्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आहेत। त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतही संवाद साधतील। येत्या 20 मे पर्यंत दिनेश शर्मा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। शिवाजी पार्कवरून ठाकरे गट आणि मनसेत सामना रंगलाय। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचाराची अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जाहीर सभा घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली। विशेष म्हणजे या एका दिवसासाठी दोन्ही पक्षांनी एकाच दिवशी म्हणजे 18 मार्च रोजी पत्र दिले। पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात उष्णतेची लाट येणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिलाय। विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलाय। मध्य महाराष्ट्रात सोलापूर, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये आज आणि उद्या रात्रीच्या वेळी उकाडा जाणवेल, तर विदर्भात 4 आणि 5 एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। नाशिकहून थेट लखनौ विमान प्रवास सुरू झाल्यामुळे नाशिककरांना अवघ्या 5.5 तासात अयोध्या गाठता येणार आहे। नाशिक नागपूर विमानसेवेचा विस्तार लखनौपर्यंत केल्यामुळे नागपूरमध्ये जाऊन विमान बदलण्याची गरज नाही। त्र्यंबकेश्वर मंदिरातील त्रिगुणी शिवपिंडीचा वज्रलेप निखळलाय। जानेवारी महिन्यातच हा वज्रलेप निखळलाय, मात्र पुरातत्व खात्याकडे दुर्लक्ष करते। गेल्या वर्षी सर्वेक्षण खात्यानं मंदिर बंद ठेवून वज्रलेप प्रक्रिया केली होती। लगेचच वज्रलेप निखळल्यानं झालेली प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने झाली की नाही याबाबत शंका व्यक्त होती। नाशिकच्या निफाडमध्ये 375वा सदैव वैकुंठ गमन सोहळा आयोजित करण्यात आला। या सोहळ्यानिमित्त देहूतून तुकोबारायांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणल्या। यावेळी मृदुंगाच्या गजरात पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। या दरम्यान भव्य रिंगण सोहळाही पार पडला।